म्हणजे नानाभाऊ म्हणाले पोलीस पदे रिक्त आहेत. या सभागृहात यापूर्वी देखील सांगितलं अभूतपूर्व भरती केली आपण, अभूतपूर्व 23,000ची भरती झाली. हा रेकॉर्ड आहे. म्हणजे आज आपल्याकडे या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण देण्याकरता प्रशिक्षणाची व्यवस्था दुप्पट करावी लागली. कारण नुसते भरती करून होत नाही. जे भरती करून येतात त्यांना प्रशिक्षण द्यावं लागतं. त्यांच्या प्रशिक्षणाकरता आता व्यवस्था मोठ्या प्रमाणात आपण उभी केली आहे. आमचे रवींद्र वायकरजी या ठिकाणी म्हणाले 1976 पासून आपला आकृतीबंध आहे, आता लोकसंख्या वाढली आहे. रवींद्र वायकरजी म्हणाले ते खरं आहे. आणि म्हणून पहिल्यांदा 1976 नंतर हे सरकार आहे ज्या सरकारने पोलिसांचा नवीन आकृतीबंध तयार केला. आता 1976च्या आकृतीबंधावर नाही, 2023च्या आकृतीबंधावर यापुढे काम होणार आहे. ज्या आकृतीबंधामध्ये 2 पोलीस स्टेशन मध्ये अंतर किती असलं पाहिजे, प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये कुठले युनिट असले पाहिजे, त्या युनिट मध्ये किती लोक असले पाहिजे, लोकसंख्येमागे पोलिसांचे नॉर्म्स काय असले पाहिजे. 76 नंतर पहिल्यांदा या सरकारमध्ये आपण सगळ्या नव्याने, कारण आपली आव्हाने 76 नंतर बदलली आहेत. आज डिजिटायझेशनमुळे स्ट्रीट क्राईम पेक्षा सायबर क्राईम एक मोठं आव्हान झालंय. 76 साली फायनान्शियल क्राईम्स हा विषय नव्हता. आता EOW हा एक आपला अतिशय प्रमुख विभाग झालेला आहे. आणि म्हणून ही बदलती परिस्थिती लक्षात घेता आता आपण या ठिकाणी नव्याने नवीन आकृतीबंध हा या ठिकाणी तयार केलेला आहे. मगाशी मी सांगितलं पोलीस भरतीच्या संदर्भात 23,000ची पोलीस भरती आपण या ठिकाणी केलेली आहे. आणि मोठ्या प्रमाणात आता त्यांच्या प्रशिक्षणाचं काम चाललेलं आहे. आणि अनेक ठिकाणून ही मागणी येते की पुढच्या वर्षीची भरती देखील आपण त्वरित करा. खरं म्हणजे आता पोलीस विभागाचं म्हणणं आहे की आम्हाला आहे त्यांच्या प्रशिक्षणाला थोडा कालावधी द्या, मग ही भरती सुरू करू. तथापि माझी अजूनही पोलीस विभागाशी चर्चा चालली आहे आणि त्या संदर्भात उचित निर्णय आपण घेऊ.